नवापूर तालुक्यातील बोरवण येथील एका पोडके झोपडीतून वन विभागाच्या पथकाने अवैधरित्या तोड करून साठा केलेले 2 लाख रुपये किमतीचे खेरचे लाकूड जप्त केले। शनिवारी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। नंदुरबार बाजार समितीच्या साखरी रोडवरील कांदा मार्केटमध्ये मोठी कांदा आवक झाली होती। खरेदी केलेला कांदा व्यापारी बांधवांकडून गोण्यामध्ये भरण्यापूर्वी त्यांची छाननी करण्यात येत होती। यासाठी रविवारी रणरणत्या उन्हात मंजूर महिला कांद्याची छाननी करून गोणे भरत असल्याचे दिसून आले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली। रविवारी नंदुरबार येथे आयोजित बैठकीत भाजप तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली। यावेळी डॉ. गावित बोलत होते। शहादा तालुक्यात पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी शहादा शहर व परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून त्यांची जाडजडती घेत विविध सूचना केल्या। शहादा शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे परेड घेत समुपदेशन केले। नंदुरबार जिल्ह्यातील तलाव धरण असलेल्या ठिकाणी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण करण्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे अभियान राबवण्यात येत आहे। या योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नियोजित प्रचार रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी हिरवी झेंडी दाखवून केले। शहादा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आयोजित कलारंजन महोत्सव पर्व दुसरे सोहळा आनंदाचा उत्सव गुरुजनांचा हा तालुकास्तरीय सांस्कृतिक महोत्सव उत्साही वातावरणात शहादा येथे झाला। नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात रब्बी हंगामात भाजीपाला पिकाची शेतकऱ्यांकडून लागवड केली जाते। नांदरखेडा शिवारात गवार पिकाचे मशागत करताना शेतकरी कुटुंब। शहादा तालुक्यातील पाटर्दे येथील वल्लभ विद्या मंदिरात चावडी वाचन उपक्रम घेण्यात आला। नंदुरबार तालुक्यातील अजयपूर येथील जिल्हा परिषद शाळेत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत चावडी वाचन व गणन क्रियेत टप्पा 3 उपक्रम घेण्यात आला। नंदुरबार येथील संत निरंकारी फाउंडेशन तर्फे मानव एकता दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले। त्यात 63 दात्यांनी रक्तदान केले। मंडळातर्फे 12 वर्षापासून रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू आहे। नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावात व्यसनमुक्ती मेळावा घेण्यात आला। मेळाव्यात स्व. शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी संतोष महाराज यांनी युवकांना मार्गदर्शन केले। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आज दुपारी प्राप्त प्रेस नोटद्वारे माहिती देण्यात आली आहे की पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्यात मालमत्ता गुन्ह्यात निष्पन्न गुन्हेगारांची सर्व पोलीस ठाण्यात 20 एप्रिल रोजी दिवसभर संपूर्ण चौकशी करण्यात आली। चौकशी सध्या ते कुठे राहत आहे, काय काम करत आहे, सध्याची स्थिती काय आहे या संदर्भात माहिती भरून घेण्यात आली। मालमत्तेविषयी गुन्ह्यातील गट कमी करण्यासाठी हा उचललेला एक पाऊल आहे। दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी नंदुरबार तालुक्यातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील दानोरा पिंपळद रस्त्यावर समोरासमोर धडक 2 मोटरसायकलींचा अपघात झाला। या अपघातात पिंटू ईश्वर वडवी यांचा मृत्यू झाला तर निखिल सुधीर मावशे आणि सुजित सुनील कुवर हे दोघे जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी 20 एप्रिल रोजी उपनगर पोलिसात नरेश ईश्वर वडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर डेड्या शिंदे यांच्या विरुद्ध प्राणघाती अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला। नवापूर शहरात तहसील कार्यालयात आज सकाळी 11च्या सुमारास सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झाला। या लोकशाही दिनात नवापूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचला। यंदा तरी नवापूर शहर व तालुक्यातील समस्यांचा निपटारा होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली।